मागच्या साधारणतः एका महिन्यामध्ये साखर जे आपण खातो रोज आपल्या चहामध्ये किंवा गोड पदार्थामध्ये, त्या साखरेचे दर 40 रुपयावरनं थेट 80 रुपयापर्यंत पोहोचले होते. परंतु आता पुन्हा ते 70 रुपयापर्यंत पोहोचलेत. म्हणजे 40 रुपयावरनं 70 रुपयापर्यंत, म्हणजे अचानक एका महिन्यामध्ये 30 रुपयाची वाढ साखरेच्या दरामध्ये झाली आहे. साखरेच्या दराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी अचानक वाढ झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. सध्या मी पुण्यातल्या भावनी पेठेत आहे आणि माझ्या पाठीमागे हे जे बघताय हा साखरेचा स्टॉक आहे. इथले प्रतिष्ठित साखरेचे व्यापारी विजय गुजराती आपल्यासोबत आहेत. नेमकं हे दर का वाढले, अचानक हे दर वाढण्यामागचं काय कारण आहे आणि त्याचे काय परिणाम होतील आपण त्यांच्याकडनं जाणून घेतोय. सर, लोकमत ॲग्रोमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. साधारणतः आपण बघितलं की बरोबर एक महिना साधारणतः तेव्हा साखरेचे दर 40 रुपये किलो होते आणि आता थेट 70 रुपयाच्या आसपास आहेत. नेमकं काय कारण आहे हे अचानक दर वाढण्यामागचं आणि त्याचे काय परिणाम होतील, काय सांगाल? दर वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे सुरुवातीला कोटा गव्हर्नमेंटचा कमी होता. 22.5 लाख टनाचाच या महिन्याचा कोटा दिलेला आहे. ॲक्च्युअली या महिन्यात सणासुद असल्यामुळे आणि आता सगळे सणासुदीचेच 2-3 महिने असल्यामुळे अपेक्षित कोटे जास्त होते. त्यामुळे ही भाववाढ सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर भाववाढ झाल्यानंतर 40वरनं 45, 50, 55, 60 असं होऊन परवा दिवशी एका दिवसातच 60 ते 70 झाल्यानंतर मग ते जरा थोडं अव्याजबी वाटत होतं. यात सटोडी सट्टेबाजसुद्धा सक्रिय झाले आणि शॉर्टेज सायकसिसची पण हवा मार्केटमध्ये फिरवली गेली. त्या शॉर्टेज सायकसिसमध्ये लोक काय करतात, एक वाला 5 पोती घेतो. ती अशी हवा निर्माण झाल्यामुळे हे अवाजवी दर वाढले गेले आहे. याच्यानंतर गव्हर्नमेंटनी यात इंटरफिअर करून स्टॉक लिमिट, बल्क कन्झ्युमरना लिमिट, व्यापाऱ्यांचं चेकिंग, मिलांचं चेकिंग या सगळ्या गोष्टींना पुष्टी दिलेली आहे. आणि त्यांनी 10 लाख टन जे आम्ही सारखं मागणी करत होतो तर रॉ शुगर ड्युटी फ्री इम्पोर्ट करण्याची परवानगी पण दिलेली आहे. बरं, आता ह्या एक महिन्यात जसे अचानक दर वाढलेत, जवळपास आता तुम्ही सांगितलं 80पर्यंत गेले होते रिटेलसाठी आणि ते आता साधारणतः होलसेलमध्ये आता 65 रुपयाच्या आसपास ती आता आले 70 आहेत, 65 झाले आता. ओके. तर आता हे जे एका महिन्याचा काळ होता तर त्या काळामध्ये ग्राहकांना विक्रीसाठी किंवा तुम्हाला जो सप्लाय मिळतो, कारखाने असतील किंवा मोठे ट्रेडर असतील, त्यांच्याकडनं सप्लायमध्ये काय तुटवडा जाणवला का? किंवा शॉर्ट सप्लाय झाला ना, सप्लाय शॉर्ट झाला, मागणी जास्त आणि सप्लाय कमी झाल्यामुळेच हे भाव वाढ होते. नेहमी मार्केट नेहमी हे डिमांड सप्लायवर चालू असतं. डिमांड जास्त आणि सप्लाय कमी झाला की भाव वाढतात. डिमांड कमी आणि सप्लाय वाढला की भाव कमी होतात. आणि त्यात लोकांच्या मनात शॉर्टेज जे स्टॉक नाही मिलांमध्ये हे झालं, हे अशी चुकीची अफवा फैलावली गेली. त्यामुळे हे सगळी भाववाढ झालेली आहे. ही अवाजवी भाववाढ आहे ॲक्च्युअली. त्यामुळे हे 70 रुपयापर्यंत गेलेले भाव आज गव्हर्नमेंटनी याच्यात एंट्री केल्यानंतर आणि रिस्ट्रिक्शन्स आणि इम्पोर्ट केल्याच्या बातम्यांमुळे 70वरनं 65 रुपये आज आता बाजार इथं स्थिर झाले आहेत. आता याचा काय परिणाम तुम्हाला मार्केटवरती दिसतो? म्हणजे आता साखर तसं बघितलं तर अगदी सगळ्याच ऑलमोस्ट गोड पदार्थामध्ये साखरच वापरली जाते. म्हणजे चहापासून अगदी कुठल्याही मिठाईपर्यंत आपण बघितलं तर साखरेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. काय परिणाम सध्या इतर मार्केटवरती होईल, काय सांगाल? इतर मार्केटवर म्हणजे जे खाद्य किंवा चहा बनवणारे टपऱ्या असतील किंवा मिठाईवाले असतील, साखर वाढल्यामुळे चहाचे भाव वाढतील, मिठाईचे भाव वाढतील, सगळेच भाव वाढणार आहेत. पण एक गोष्ट इथं नमूद करण्याची वाटते की 40 रुपये हा काही साखरेचा व्याजबी दर नव्हता. तो थोडा वाढवून द्यायला पाहिजे होता. कारण आज मार्केटमध्ये 40 रुपये किलो कुठलीच वस्तू नाही. साखर तर हा बाय प्रॉडक्ट आहे. ऊसापासून तुम्ही मेहनत करून कारखान्याची साखर बनवली जाते. तर ती 60 रुपयाच्या आसपास तरी कमीत कमी भाव पाहिजे. म्हणजे कारखाने शेतकऱ्याला ऊसाला जास्त भाव देऊ शकतील. शेतकरी मग त्यामुळे पण समाधानी राहील, कारखानदार पण समाधानी राहील. कारण महाराष्ट्र हा साखरेचा बेल्ट आहे आणि UP आणि महाराष्ट्रामध्ये जेवढी साखर होती तेवढी देशभरात कुठंच होत नाही आहे. तर साखरेचे भाव 60, 70, 65च्या लेवलला जर का टिकवून ठेवले तर व्याजबी राहतील आणि इंडस्ट्रीला पण फायदा होईल आणि शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळेल. आता साधारणतः हे जे दर आहेत
ते किती दिवस टिकून राहतील का असेच राहतील पुढचे काही दिवस? कारण की आता हंगामही पुढच्या 1-2 महिन्यामध्ये सुरू होतोय, नवीन साखर सुद्धा बाजारात येईल. काय अंदाजे नेमकं आता तुम्ही जे सुरुवातीला सांगितलं की जे कोटा दर महिन्याचा कोटा उपलब्ध करून दिला जातो, तर आता हे नवीन गव्हर्नमेंटनी या शॉर्टेज याच्यामुळे कारखान्यांना ऑक्टोबर महिन्यातच कारखाने चालू करण्याची परवानगी दिलेली आहे आणि 15 ऑक्टोबरला कारखाने सुरू करतील यावेळेस. आणि ती साखर ती ऑक्टोबरमध्येच विकण्याची मुभा दिलेली आहे. प्लस इम्पोर्ट केलेली 10 लाख रॉ शुगर जी आहे ती पण ऑक्टोबर महिन्यातच बाजारात येणार आहे. म्हणजे सणासुदीला भाव काय फार उंच राहणार नाही आहेत. हे 70वरनं हे 60पर्यंत खाली येऊ शकतील आणि त्या लेवलला हे भाव टिकून राहतील आणि मुबलक सप्लाय राहील सणासुदीला बाजारात, ही अपेक्षा आहे. ओके. म्हणजे आत्ता जे मागच्या महिन्यात 40 रुपये दर होते ते आता 60-70च्या आसपास आहेत, पण हे पुन्हा 40 वरती येण्याची शक्यता? अजिबात नाही. पुन्हा हे दर 40 रुपये होणार नाहीत आणि होऊ पण नाहीत. कारण मग जर का 40 रुपयाचे भाव झाले तर शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही, कारखानदारांना काही मिळत नाही आहे. कारण आज मार्केट ट्रेंड काय आहे, मार्केट किती सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. साखरे हा बाजारातला सगळ्यात स्वस्त आयटम आहे साखर हा. तर तो 60-65 रुपयाला स्टेडी ठेवला तर काहीच हरकत नाही आहे. म्हणजे कारखानदार पण त्यात खुश राहतील आणि शेतकरी पण समाधानी राहील आणि व्यापाऱ्यांचंही बजेट. ॲक्च्युअली साखरची खपत 70% ही बल्क कन्झ्युमर असते आणि 30% बाकी सगळे त्यात फार्मा कंपन्या येतात आणि घरगुती ग्राहक हा 15-20%चाच असतो खरा. माणशी अशी प्रत्येकी आपण अंदाज काढला तर 15 किलोच्यावर साखर लागत नाही कोणालाही. आणि आजकाल तर सगळे हेल्थ कॉन्शियस झालेत, म्हणजे साखर अवॉइड करायला बघतात. परंतु मेन साखर जी लागते ही बल्क कन्झ्युमरना, म्हणजे चॉकलेट बनवतात, मिठाई बनवतात, आईस्क्रीम बनवतात, कोल्ड्रिंक बनवतात, त्या सगळ्यांनाच मेन साखर लागते. शुगर इंडस्ट्रीमध्ये एवढी अचानक आणि एवढी मोठी भाववाढ होण्याचं मला वाटतं शुगरच्या इतिहासातला हा पहिल्यांदाच हे भाव साखरेला बघायला मिळालेले आहेत. 70 रुपये होलसेलमध्ये. आणि तुमच्या मतानुसार हे असेच टिकून राहतील 60 रुपयापर्यंत टिकून ठेवायला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. खरं तर ही खूप महत्त्वाची गोष्ट होती आणि आता इथून पुढं काय होईल ते तर बघावं लागणार आहे. परंतु आपण बघितलं मागच्या काही वर्षांपासून साखर कारखाने जे आहेत ते शुगर MSP जो उत्पादित केलेली साखर विकण्यासाठी जो दर ठरवून दिला आहे त्या दरामध्ये वाढ करण्याच्या संदर्भात अनेकदा केंद्र सरकारकडे मागणी करतात, परंतु त्यामध्ये अपेक्षित वाढ होत नव्हती. आणि यासोबतच शेतकऱ्यांच्या ऊसाला जो FRP दिला जातो त्यामध्ये दरवर्षी वाढ होत होती असं एक साखर कारखान्यांचं म्हणणं होतं. आणि MSP साखरेच्या MSP मध्ये वाढ न झाल्यामुळं अनेक साखर कारखाने तोट्यात जातात असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु आत्ता ही जी भाववाढ झाली आहे म्हणजे अगदी 40 रुपयापर्यंत मागच्या महिन्यात होती, आत्ता 60-70च्या आसपास ती ग्राहकांना मिळते. मागच्या काही दिवसांमध्ये ती 80 रुपयापर्यंत पण पोहोचली होती, पण होलसेल रेट कमी होते. पण आता ही जी भाववाढ झाली यामुळं कारखान्यांना सुद्धा फायदा होईल, कारखाने नफ्यात येतील आणि याच्या बदल्यामध्ये शेतकऱ्यांना जो मिळणारा FRP आहे तोही लवकर जाईल किंवा या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. ही जी साखर कारखान्यांची इकोसिस्टीम आहे ती पुन्हा सुरळीत व्हायला मदत होईल अशी शक्यता आहे. परंतु पुढच्या काळामध्ये पुन्हा नवीन साखर बाजारात आली किंवा सरकारचे काही नियम बदलले, आता इम्पोर्ट पण सुरू झालेलं आहे, तर यावरती हे साखरेचे दर असेच टिकून राहतील, कमी होतील किंवा वाढतील हे आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. दत्ता लवंडे, लोकमत ॲग्रो, पुणे.